मिरज पंचायत समितीच्या नामकरणाचा ठराव मंजूर, सभेत गोंधळ, अधिकाऱ्यांना कोंडल्याचा प्रकार, प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, ठरावानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांचा जल्लोष। मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला। ठराव मंजूर झाल्यानंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला। मात्र नामफलक हटवण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभेत मोठा गोंधळ झाला। मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेत प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला। सभापती राणी भोरे, उपसभापती ललिता शेजोळ आणि गटविकास अधिकारी किरण सायमोते यांच्या उपस्थितीत ही विशेष सभा पार पडली। सभेच्या सुरुवातीपासूनच नामकरणाच्या ठरावाचे श्रेय घेण्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। सभापती राणी भोरे यांनी विषय पत्रिकेवरील नामकरणाचा ठराव सभागृहात मांडला। त्याला गावडे आणि संदीप बंडगर यांनी अनुमोदन दिले। त्यानंतर बहुमताने ठराव मंजूर झाला। ठराव मंजूर होताच महायुतीचे पदाधिकारी सदस्य सभागृहाबाहेर पडले। यानंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी पंचायत समितीच्या इमारतीवरील महापुरुषांचे नामफलक हटवण्याच्या कारवाईवरून प्रशासनाला जाब विचारला। फलक हटवण्याचे आदेश कोणी दिले आणि संबंधित अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत अशी मागणी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेला फलक एका दिवसात हटवण्यात आला, तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक 18 दिवसानंतर का हटवण्यात आला, असा सवाल विरोधी सदस्यांनी उपस्थित केला। दरम्यान महायुतीच्या सदस्यांनी आधी नामकरणाचा ठराव मंजूर करून घ्यावा आणि त्यानंतर इतर प्रश्नांवर चर्चा करावी अशी भूमिका घेतली। अखेर नामफलक हटवण्याच्या प्रकरणावर स्वतंत्र बैठक घेऊन संबंधित प्रश्नांचे निरसन करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले। दरम्यान नामकरणाचा ठराव मंजूर झाल्याची माहिती मिळताच पंचायत समितीबाहेर उपस्थित आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जिलेबी वाटून जल्लोष केला। नमस्कार, मी स्नेहल सूरज पाटील, दुधगाव गणातून निवडून आलेली आहे। आत्ता जे व्हिडिओंना आम्ही कोंडून ठेवलं होतं ते सभापती मॅडमनी आम्हाला न उत्तर देता ऐनवेळी हा विषय घेतल्यामुळे त्या उठून गेलो असं सांगितलं आणि त्यांनी सगळं काही बोलताच उठून गेलेले आहेत। त्यासाठी आम्ही व्हिडिओ सर, सायमोते सर व मडके सर यांना कोंडून ठेवलं होतं। त्यांचा असा म्हणणं आहे की त्यांनी आपण 4 दिवसात एकत्र बसूया आणि परत या विषयावरती चर्चा करूया असं त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे। आणि सभापती मॅडमनी एक मिनिट झालं ना, आम्ही काय सभापती मॅडमनी या संख्येचं निरसन करावं। तसेच भारतीय पक्ष जनता पार्टीच्या सदस्यांनी सह्या न करताच मीटिंगमधून उठून गेलेले आहे आणि सभापती उपसभापती महोदयही त्यात सामील आहेत। हा मीटिंगचा प्रोटोकॉल आहे का याचंही उत्तर आम्हाला त्यांनी त्या सभेमध्ये द्यावं एवढीच मागणी करते। ठराव मंजूर करण्यात आले असं बोललं जाते, मात्र सही केली नाही असं तुमचं म्हणणं आहे। मग हे नाही, ठरावावरती नाही, मीटिंगच्या प्रोसिडिंगच्या ज्या सदस्यांच्या सह्या असतात त्याच्यावरती सभापती मॅडम, उपसभापती मॅडम व भारतीय जनता पार्टीच्या एकाही सदस्याची सही नाही आहे। सभापती उपसभापती पळून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी सभागृहाला नाव देण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलेलं होतं। परंतु हे दोन्ही नावं या ठिकाणी बेकायदेशीर आहेत असं सांगून या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। परंतु हे दोन्ही नावं लावण्याच्या मध्ये 18 दिवसाचा कालावधी होता। ज्यावेळेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लावलेलं होतं त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी त्या उद्घाटनाला हजर होते, तरी देखील त्यांना हे आम्हाला कायदा किंवा नियम हे त्यांना लक्षात आले नाहीत का त्यावेळेला। नंतर 18 दिवसांना ज्या वेळेला आंबेडकरांचं नाव लावल्यानंतर त्यांना हे नियम लक्षात आले का? या ठिकाणी या दोन्ही नावं काढल्यानंतर ना आंबेडकरी चळवळीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्यावेळेला आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इमारतीला देण्याचं या ठिकाणी त्यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी साध्य झालेलं आहे। आणि खरोखरच या दोन्ही सभागृहाला महापुरुषांची नावं देण्यात आलेली आहेत। त्याला खऱ्या अर्थानं त्याचा पुढारकार सचिनदादा कांबळे, तुषारदादा खांडेकर आणि आपले सचिन सावंत साहेब यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आज जे नामकरणाचा या ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे ते त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेले आहेत। पण हे जे सभागृहाला आणि जे इमारतीचं नाव या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे, या ठिकाणी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही नावं काढलेली आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी आम्हाला कळली पाहिजेत
आणि ज्या अधिकाऱ्यांनी जी नावं काढली आहेत त्यांच्यावर कोणती तुम्ही कडक कारवाई करणार आहात आणि किती दिवसामध्ये ती कडक कारवाई तुम्ही करणार आहात याची माहिती आम्हाला या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी BDO साहेब आहेत, मडके साहेब दोघंही आहेत. या दोघांनीही जोपर्यंत याची माहिती आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सभागृहातून दोन्ही BDO साहेबांना या ठिकाणी बाहेर पाठवणार नाहीत. या ठिकाणी आमच्या शंकेचं समाधान न करता या ठिकाणी जनतेपर्यंत जी प्रश्नांची उत्तर जाणं अपेक्षित आहे याची माहिती न देता सभापती महोदय आणि सभापती महोदय आणि भारतीय जनता पार्टीची सर्व सदस्य या ठिकाणी पळ काढलेला आहे आणि आमच्या शंकेचं निरसन न करता ठराव मंजूर करून घेतल्यानंतर ना आपण तुमच्या शंकेचं निरसन करूया असं सभापती महोदयांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं. परंतु ठराव मंजूर झाल्यानंतर ना या ठिकाणी एकही सदस्य किंवा सभापती महोदय थांबलेला नाहीत. या ठिकाणी त्यांनी पळ काढलेला आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी BDO साहेबांनी जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी हा दरवाजा उघडला जाणार नाही या ठिकाणी असं सांगते मी. नमस्कार, मी सौ राणी सचिन घोरे. आज 10/8/2026 रोजी आम्ही म्हणजे महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही पहिली महासभा बोलवली. मग त्या महासभेचा विषय असा होता की मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मिरज पंचायत समितीच्या सभागृहास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं यासाठी आम्ही विषय सभा बोलवली होती. मध्ये आमचा ही दोन्ही महापुरुषांची नावं देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. या ठरावा सूचक अनुमोदन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावासाठी सूचक म्हणून संदीप बंडगर, तर अनुमोदक विनय गायकवाड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महापुरुषाच्या नावासाठी सूचक अमृता गावडे तसेच अनुमोदक पांडुरंग इंगळे यांनी सूचक अनुमोदन केलेला. ते चुकीचं आहे. म्हणजे आम्ही विषय सभा ही बोलवली फक्त नामकरणासाठी बोलवली होती आणि तो नामकरणाचा विषय घेतला आणि आम्ही आमची सभा संपली. ते त्यांच्या मतावर जे काय असेल ते प्रशासक काय असेल ते यापूर्वी 4 ते 5 महिन्यापूर्वी त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना जे करायला जमलं नाही त्यांनी. तर त्यानंतर आमची महायुतीची सत्ता आली त्यानंतर आम्ही पहिलीच आमची विषय सभा बोलवली आणि त्यामध्ये आम्ही महापुरुषांचे नाव देण्याचा ठराव आम्ही सर्वानुमते घेतला. त्यानंतर यांचं हे विरोधकाचं हे चालू आहे ते फक्त श्रेयवादासाठी हे चालू आहे.